CJI होतं, चीफ जस्टिस ऑफ इंडिया होतं, पंतप्रधान होते आणि विपक्ष होता. तर ते त्यांनी काढून आता 2 सत्ताधारी पार्टी आणि 1 विपक्ष. त्याच्यामुळे त्याला काय अर्थच उरलेला नाही इलेक्शन कमिशनच्या नियुक्तीला. याचाच अर्थ पार्लमेंट डज नॉट बिलीव्ह इन ईव्हीएम. तर त्यांनी हेच दाखवलं की मी दाबताना तर केळच दाबलेलं आहे, मग तिथं दुसरं सफरचंद शंभर वरती कसं कसं. झालं? त्याने अजून तो 25चा आकडा वाढवलेला नाही. एक मताने सुद्धा टॅली झाली नाही. सिम्बॉल आला की नाही, निशाणी आली की नाही. देशामध्ये ईव्हीएमच्या संदर्भामध्ये बराच आक्रोश आहे. तर ज्या पक्षाने सध्याच्या घडीला रामाची स्थापना केली, तर मी असं म्हटलं होतं दिल्लीच्या आंदोलनामध्ये मी गेलो असताना, तिथं मी म्हटलं की मोदींची जेव्हा रामावर श्रद्धा आहे तर रामाच्या मार्गाने त्यांनी जावं. एका कुण्यातरी माणसाने सीतेच्या चरित्र्याबद्दल आक्षेप घेतल्याबरोबर तिला अग्निपरीक्षा द्यावी लागली. तर मग सरकार या ईव्हीएमच्या संदर्भामध्ये अग्निपरीक्षेला तयार का होत नाही असं मी त्याच्यामध्ये पडतो. आपलं काय मत आहे? मी 2004ला जे पहिल्यांदा हा आरोप केला होता की अकोल्याच्या जनतेने मला पाडलं नाही, तर मला सर ईव्हीएमनी पाडलं. हां, त्यावेळेस लोक माझ्यावरती हसत होते की प्रकाशराव हारला, डिफीट एक्सेप्ट करा. म्हटलं मी डिफीट एक्सेप्ट केलेलं आहे, नाही असं नाही, पण मी आज जे म्हणतोय ते तुम्हाला सर उद्या पटल्याशिवाय राहणार नाही. आणि आज माझ्यासारखे अनेक जण आता ईव्हीएम दोषी आहेत असं म्हणतात आहेत. मागच्या 15 दिवसापूर्वी ईव्हीएम कुठे कुठे हॅक होऊ शकतो याचं प्रत्यक्षात आम्ही असताना दाखवून दिलं. आणि त्या ज्या मायक्रोचिप्स स्टोरेज म्हणून वापरल्या जातात, या मायक्रोचिप स्टोरेज सेटअप बॉक्स जो आहे टी व्हीचा, ज्याला रिपेअर करता येतं, तो सुद्धा त्या मायक्रोचिपमधलं अल्गोरिथम जे आहे तो विदिन 2 सेकंड्स 5 सेकंड्समध्ये ते तो फाइंड आउट करू शकतो आणि ते अल्गोरिथम जे आहे ते तो बदलू शकतो. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही काउंटिंगच्या वेळेस प्रेस हे बटन दाबता, त्यावेळेस कंट्रोल युनिटमधलं इन्फॉर्मेशन येत नाही, तर ह्या मायक्रोचिपमधलं अल्गोरिथम त्याचं जे बदललेलं आहे आणि ती जे फीड झालेलं आहे ते त्या ठिकाणी येत आहे. आणि म्हणून आम्ही असं त्या ठिकाणी म्हणालो की तुम्ही पेपर ट्रेल आता वापरतात, जे बॅलेट वापरल्या जाते की ज्याचं दुसरं नाव आहे पेपर ट्रेल, आपण त्याला म्हणतो व्हीव्हीपॅट आपण म्हणतोय त्याला. पण ते 2-3% मशीन. माझं म्हणणं असं आहे की आता सगळ्यात मोठी जे सुप्रीम कोर्टामध्ये हजर होतात आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये पेटिशन्स टाकतात आहेत, अमुक टाकतात आहेत, या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी असणारं पार्लमेंटनी रिकाउंटिंग हा जो सेक्शन तिथे असणारा आहे 59-56 हा जो सेक्शन आहे, त्या सेक्शनमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की इन केस ऑफ डिफरन्स, म्हणजे ईव्हीएममधलं काउंटिंग झालेलं मतदान आणि रिकाउंटिंगमध्ये पेपर ट्रेलचं काउंटिंग झालेलं मतदान, या दोघांमधला फरक असेल तर तुम्ही कुठलं रिझल्ट मान्य मानणार. तर त्यांनी व्हीव्हीपॅटचं बाजूने पार्लमेंटने निर्णय दिला आहे. याचाच अर्थ पार्लमेंट डज नॉट बिलीव्ह इन ईव्हीएम. व्हेरी करेक्ट, व्हेरी करेक्ट. पार्लमेंटने त्यांचं मत दिलंय. म्हणजे जिथे कायदा होतो त्या कायद्याच्या बॉडीने असणारं त्यांचं मतदान दिलेलं आहे की बा तुम्ही या 2 गोष्टीमधला फरक आला तर पेपर ट्रेल जो आहे तो तुम्ही मान्य केला पाहिजे. मी आता परवा दिवशी सुद्धा राहुल गांधींना सर म्हणालो होतो की आपण सगळेजण एकत्र जाऊन ईव्हीएम बदला हा स्टँड नाही, ईव्हीएमच वापरणार. पहिलं काउंटिंग ईव्हीएम मधलं होईल, तिथे पोल वोट्स म्हणजे जे मतदान झालं ज्या दिवशी आणि काउंटिंगच्या दिवशी हे दोन्ही मतदान एकत्र झाले नाहीत, म्हणजे टॅली झाले नाहीत, एक मताने सुद्धा टॅली झाले नाहीत, तरी कंपल्सरी व्हीव्हीपॅट त्यांनी काउंटिंग केलं पाहिजे. हा
कायदेशीर बंधन आहे. ह्या बंधनाचं फक्त इलेक्शन कमिशननी पालन करावं आणि त्या पद्धतीचा आदेश करावा. हा आपण असणारा भेटून सगळ्या पार्टीजनी केला तर मला वाटतं इलेक्शन कमिशनला बाहेर पडण्यामध्ये किंवा त्याच्यातून निसटून जाण्यामध्ये कुठेही जागा नाही. परंतु अजून ते पॉलिटिकल पार्टीज करत नाही. मी या 2-4 याच्यामध्ये वेळ मागितलेली आहे 22-23 तारखेपर्यंत की मला त्यांनी वेळ द्यावी इलेक्शन कमिशननी. आणि त्यांना आमच्या पक्षाचं असणारं जे आहे की जे कॉन्टेस्टिंग कॅन्डिडेट आहेत या कॉन्टेस्टिंग कॅन्डिडेटनी EVM काउंटिंग बरोबरच पेपर ट्रेलचं काउंटिंग मागितली पाहिजे तर ती ग्राह्य दिली गेली पाहिजे. आणि दोन्ही सायमल्टेनियसली काढण्यापेक्षा एक काउंटिंग होऊन त्याला होल्डवर ठेवायचं, दुसरं काउंटिंग 24 तासाच्या आतमध्ये होतं. आणि कायद्याने जे म्हटलेलं आहे की पेपर ट्रेल शुड बी एक्सेप्टेड ते त्यांनी एक्सेप्ट करून मोकळं झालं पाहिजे. VVPAT आता सगळ्या मशीनला आहे. बरं, फक्त कोर्टाने असं म्हटलं काउंटिंग करताना तुम्ही पहिल्यांदा 5 आता 25 त्याने अजून तो 25चा आकडा वाढवलेला नाही. मग त्याच्यामध्ये मला साधा सरळ सांगा, VVPATच्या पेक्षा डायरेक्ट जर आपले जे घरगुती नेहमीचे प्रिंटर आहेत कम्प्युटरला लागणारे ते 2-4 हजारात प्रिंटर येईल. ते जर प्रत्येक मशीनला लावलं तर तिथं जसं तुम्ही तेच बटन printer दाबलं नाही, हे VVPAT ही छोटीशी स्लिप येते. पण त्याचबरोबर हे जर मोठं प्रिंटर त्याला लावलं आणि त्याचा आपला रेग्युलरमध्ये हे झालं, तुम्ही इकडे जसं पंजाचं बटन दाबलं इकडे पंजा प्रिंट झाला, तुमचं व्होटिंगचा नंबर जो आहे तो त्याच्यावर प्रिंट झाला. त्यांनी तो घेतला, तिथल्या अधिकाऱ्यांनी फाडला, तुमच्या समोर त्यांनी फोल्ड केला किंवा तुम्ही स्वतः फोल्ड केलं आणि बॉक्समध्ये टाकलं. तर म्हणजे दोन्ही झालं ना, म्हणजे EVM ही झालं आणि हेही झालं. तेच आम्ही त्यांना म्हणतोय की तो VVPAT इलेक्शन कमिशन स्वतःच म्हणते. म्हणजे ज्या लोकांना इंटरेस्ट आहे त्या लोकांना मी असं सांगतो की इलेक्शन कमिशनच्या साईटवरती जा, त्याच्यावरती क्वेश्चन अँड आन्सर्स रिगार्डिंग EVM म्हणजे EVMच्या संदर्भात प्रश्न उत्तर आहेत. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 80 आणि 81 मध्ये त्यांनी VVPATच्या संदर्भात दिलेलं आहे. आणि इलेक्शन कमिशन स्वतःच म्हणतंय की मतदाराला काय चार गोष्टी दिसल्या पाहिजेत. एक त्याचा नंबर दिसला पाहिजे, दुसरं त्याला सिरियल दिसलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं इलेक्शन कमिशन म्हणते की त्यांनी जे बटन दाबलेलं आहे सिम्बॉलचं तो सिम्बॉल त्याच्यावरती प्रिंट झाला की नाही हे त्यांनी बघितलं पाहिजे. तिथं ते फक्त नुसतं लाईट लागतो तिथं सेकंद, हां, एक सेकंद. आणि तो बघणं हा त्याचा अधिकार आहे असं इलेक्शन कमिशन स्वतः म्हणते. म्हणून मी लोकांना असं म्हणणार आहे की त्या ह्याच्यावरती जा, क्वेश्चन 80 आणि 81 तुम्ही असताना बघा, 80-81 हे 2 प्रश्न उत्तर आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही असताना बघा की इलेक्शन कमिशन स्वतःच म्हणतंय की ती पॅडवरती सिम्बॉल आला की नाही, निशाणी आली की नाही हे तुम्ही स्वतःहून बघितलं पाहिजे. आम्ही फक्त त्याच्यामध्ये म्हणतोय एकच दुरुस्त करायला बघतोय त्याच्यामध्ये की ती डायरेक्ट पेटीमध्ये जाण्याच्या ऐवजी वोटरनी ती हातामध्ये घ्यावी आणि ती त्यांनी बघावी आणि ती त्यांनी पेटीमध्ये टाकावी. व्हेरी करेक्ट. नो कॉस्ट एट ऑल. नो कॉस्ट. एक नवा पैशाचे कॉस्ट नाही आहे त्याच्यामध्ये. काउंटिंगच्या संदर्भातलं जे आहे म्हणजे आपण पेपर वोटवरती गेलो, बॅलेटवरती गेलो तर मध्यंतरी इलेक्शन कमिशनच्याच असणाऱ्या काही माणसांनी सांगितलं की 15-15 दिवस काउंटिंग होणार नाही. माझं पहिलं इलेक्शन हे बॅलेटवरती झालेलं आहे. काउंटिंग सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आणि 11:30 वाजता काउंटिंग संपली. 7:30 वाजता ट्रेंड यायला सुरुवात झाली की कोण होणार. 11 वाजता सर्टिफिकेट घेतलं आणि लोक घरी निघून गेले. त्याच्यामुळे हे जे 10-15 दिवस लागतील असं जे म्हणतात आहे खोटं आहे, चुकीचं आहे. ते पूर्णपणे चुकीचं आहे. उलट त्या वेळेस 25-25चे म्हणजे डबल काउंटिंग व्हायचं. पहिल्या वेळेस बॅलेट ओपन केले जायचे, सॉर्टिंग केलं जायचं. ते सॉर्टिंग सिम्बॉल वाईज सॉर्टिंग केलं जात होते. ते सॉर्टिंग केल्यानंतर 25-25चा गट्टा केला जात होता. ते गट्टे सगळे एकत्र ठेवले जात होते आणि त्याच्यानंतर ते 2500 गट्टे सुद्धा पुन्हा मोजून
संध्याकाळी 11 वाजता तो रिझल्ट यायचा की हे मतदान आहे. आता इथं यांनी एवढे दिवस ठेवले आहेत निवडणुकीला, म्हणजे 7 टप्प्यामध्ये मतदान ठेवलं, जे की त्या संदर्भामध्ये अनेक पक्षांनी म्हटलेलं आहे, पक्षाच्या प्रमुखांनी, की एवढे दिवसाची काही गरज नाही, आणि यांनी एकदम 4 जूनला हे ठेवलेलं आहे. तर ऑलरेडी हे इतकं याच्यामध्ये वेळ गमावतात, त्याच्यामध्ये अजून समजा 1 किंवा 2 दिवस गेले ते बिघडलं काय? जे माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की इलेक्शन कमिशन आपल्याला असताना फसवतंय असं मी त्या ठिकाणी मानतो. व्हेरी करेक्ट. आणि आता त्यांनी जे आणि त्याचं कारण मी असताना सांगतो की आता समजा अकोला हा मतदारसंघ आहे. हं. अकोलामधले जे व्हीव्हीपॅट किंवा EVM वापरल्या जातील त्या काउंटिंगपर्यंत इतर ठिकाणी कुठेही वापरल्या जाणार नाहीत. त्याच्यामुळे जेवढे पोलिंग स्टेशन्स आहेत त्याच्यापेक्षा 10% अधिक तुमच्याकडे असणाऱ्या व्हीव्हीपॅट म्हणजे तुमच्याकडे EVM आहेत आणि व्हीव्हीपॅट आहेत. त्याच्यामुळे सायमल्टेनियसली इलेक्शन घेणं हे सुद्धा इलेक्शन कमिशनला पॉसिबल आहे. पॉसिबल आहे. याचं कारण की प्रत्येक मतदारसंघामध्ये तेवढा रेव्हेन्यूचा स्टाफ आहे, तेवढा पोलिसाचा स्टाफ आहे. काही दुर्गम भाग जसे नॉर्थ ईस्टमधले आहेत मी असं म्हणेन, किंवा केरळामधले आहेत, किंवा महाराष्ट्रातल्या कोकणामधले जे आहेत की जे अजून रोड ट्रान्सपोर्ट तिथे गेलेला नाही, असं जे आहे तिथेच फक्त असताना वेळ लागेल असं मी त्या ठिकाणी मानतो. पण आता इलेक्शन कमिशनरनी तर त्या दिवसच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ह्या सगळ्या मागण्या आणि ह्या सगळ्या धुडकावून लावलेल्या आहेत. त्याच्यामुळे बरोबर आता हे याच्यावर बॅलेटनी होणार नाही हे निश्चित झालं आहे. ते बॅलेटमध्ये माझं म्हणणं आहे बॅलेटमध्ये होतच आहे. पण त्याला counting करत नाही. इलेक्शन कमिशन खोटं बोलतोय. पेपर ट्रेल इज बॅलेट इटसेल्फ. आजच मी एक सकाळी व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये त्या माणसानी त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. त्याच्यामध्ये त्यांनी 2दा केळाचं बटन दाबलं, पण ते आतमध्ये जेव्हा त्यांनी दाखवलं तर त्याच्यामध्ये एक केळ होतं आणि एक सफरचंद होतं, म्हणजे सिम्बॉल वाईज. तर मग त्यांनी हेच दाखवलं की मी दाबताना तर केळच दाबलेलं आहे, मग तिथं सफरचंद कसं झालं हे तर त्यांनी आज सकाळीच एक व्हिडिओ रिलीज झाला या सगळ्या संदर्भातला. तर याच्यामध्ये हे घ्यायला भरपूर जागा आहे, मग शंका घ्यायला जागा आहे. बघा मागच्या 2019च्या लोकसभेमध्ये 373 म्हणजे 373 मतदारसंघामध्ये पोल वोट्स आणि काउंटर वोट्स ही मॅच झाली नाहीत. 15,000 कंप्लेंट्स या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशनरकडे पडलेले आहेत. आता ते आहेत. दुसरं 2019मध्ये 30% EVM जी फर्स्ट टेस्ट जी आहे त्याच्यामध्ये फेल्युअर आहे. आणि हे रिपोर्ट कोणाचे आहेत तर त्या राज्याचे जे चीफ इलेक्टोरल ऑफिसर आहेत, म्हणजे इलेक्शन कमिशनचेच रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, त्यांचा रिपोर्ट आहे की 30% फेल्युअर आहेत. आता हे इन्सिस्ट का करतात अजून मला कळत नाहीये त्याच्यामध्ये. आणि जगामध्ये मी जी मुंबई हायकोर्टामध्ये एका रिटर्निंग ऑफिसरनी ॲफिडेविट देऊन सांगितलं की टेक्निकल मिस्टेक झालेला आहे, नाहीतर हे मतदान वेगळं येता कामा नये. आता ती केस ज्यावेळेस इफेक्टिव्ह हिअरिंगला आलं आणि भेल ही जी कंपनी ती ऑपरेट BHEL ही ऑपरेट करते आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल जी ऑपरेट करते, या इंजिनियरचं ज्यावेळेस एक्झामिनेशन माझ्याकडून होणार असं झालं, त्यावेळेस जसं तारीख पे तारीख आपण म्हणतो तशा रीतीने ॲप्लिकेशनवरती ॲप्लिकेशन शेवटी कोर्टच म्हणाला काय करायचं आहे. नाही म्हटलं येऊ द्या, म्हटलं डिसाईड करा, आय एम रेडी हिअर. आजही ती केस पेंडिंग आहे. नाही तर 6 महिन्यामध्ये काय जेव्हा तो वेळ निघून गेली आहे. त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की हे म्हणतात की EVM इंडियन मॅन्युफॅक्चर्ड आहे, पूर्णपणे चुकीचं आहे. बाहेरचं केस हे इंडियन मॅन्युफॅक्चर्ड आहेत, बटन हे इंडियन मॅन्युफॅक्चर्ड आहेत, स्टोरेज चिप ही आता जगभर कुठेही मॅन्युफॅक्चर होते, त्याच्यामुळे त्याला काही हे नाही आहे. पण त्याच्यामध्ये सिक्युरिटी लेवल्सच्या ज्या चिप्स आहेत त्या भारतामध्ये होत नाहीत. आणि आता तर त्याच्यामध्ये 6 किंवा 4 डायरेक्टर ह्यांचेच आहेत BJPचे. आणि दुसरं
त्याच्यामध्ये जो मेन पार्ट आहे तो मेन पार्ट हे डिस्क्लोज करायला तयार नव्हते. पण आम्ही जी स्ट्रॅटेजी ती पिटिशन टाकल्यानंतर लावलं होतं, मी कोर्टात होतो तेव्हा मी इतर कुठल्याही ठिकाणी कागदपत्राचा व्यवहार केला नाही. पण माझ्या बरोबरचे जे साथी होते त्यांनी असणारा इतर ठिकाण म्हणजे इलेक्शन कमिशन असेल, BHE असेल, इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल, या सगळ्यांबरोबर इंडिपेंडेंट व्यवहार झाला. त्या इंडिपेंडेंट व्यवहारामध्ये आम्हाला असणारं यांच्याकडे कंट्रोल युनिट जे सगळ्यात मेन आहे, हे कंट्रोल युनिट कुठून विकत घेतात ते असताना आम्हाला दिलं. आणि ते एकतर जपानमधून येते असं आमच्या निदर्शनात आले किंवा ते असताना अमेरिकेतून येतं अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा इलेक्शन कमिशनचा इलेक्शन प्रोसेसवरती जो कंट्रोल पाहिजे तो नाही. आणि ह्या दोन्ही कंपन्यांच्या वेबसाईटवरती आम्ही असताना गेलो की तुमचं हे जे कंट्रोल युनिट आहे वेदर इट इज रीरायटेबल ऑर नॉट. त्यांनी असं म्हटलं आम्ही जेवढे कंट्रोल युनिट या ठिकाणी मॅन्युफॅक्चर करतोय दे आर ऑल रीरायटेबल. त्याच्यामुळे तुम्हाला कोड एकदा मिळाला की त्यात तुम्ही काही छेडछाड करू की शकता. त्याच्यामध्ये तुम्ही काही छेडछाड करू शकता. त्याच्यामुळे EVMच्या ह्याच्यामध्ये 2 ठिकाणी पॉसिबिलिटीज ऑफ मॅन्युप्युलेशन आहे, ते आम्ही असं एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. मग या सगळ्या संदर्भामध्ये सर्व पॉलिटिकल पार्ट्या ज्या आहेत म्हणजे सत्ताधारी सोडून ह्या सगळ्या एकत्रित येऊन EVM जर इलेक्शन कमिशनरकडे अशा पद्धतीने केलं की हे जर तुम्ही करत नसाल तर आम्ही इलेक्शनचे वर बहिष्कार टाकू वगैरे, तेच म्हणून मी राहुल गांधींच्या ह्याच्यात भेटले, त्याच्या अगोदरही होतो, त्या सगळ्यांना म्हटलं की आपण स्वतःहून एक आचारसंहिता तयार करू पार्टीज म्हणून आणि ती इलेक्शन कमिशनला सबमिट करू. आणि ती इलेक्शन कमिशनला सबमिट करून माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ह्याच्यापैकी काय एक्सेप्ट करताय तेवढं आम्हाला सांगा आणि काय एक्सेप्ट करत नाही तेवढं आम्हाला सांगा. परंतु पॉलिटिकल पार्टीज ते करायला तयार नाही. उलट मी असं म्हणेन की ती बेस्ट पॉसिबिलिटी जे झालं पाहिजे ते म्हणजे जे आउटगोईंग पार्लमेंट आहे त्यांनी इनकमिंग पार्लमेंटच्या संदर्भातलं इलेक्शनची तारीख कधी असावी, त्याचा फॉर्मॅट कसा असावा, त्याचं डिक्लेरेशन कशी असावी हे ठरवलं पाहिजे, त्याची ठरवून घेतलं पाहिजे आणि ते प्रेसिडेंट ऑफ इंडियाला पाठवलं पाहिजे. आणि प्रेसिडेंट ऑफ इंडियाने ते इलेक्शन कमिशनला सांगून हे 7 टर्म मध्ये म्हणजे फेजेस मध्ये इलेक्शन घेत आहेत हे सगळं म्हणजे आता कसं झालंय की मॅनिप्युलेशन करायला भरपूर वेळ आहे. मी असं म्हणेन की कृष्णा अय्यरचं असणारं एक जजमेंट आहे 1971 मध्ये, मोहिंदर सिंग गिल वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. आणि आज जे चाललेलं आहे ती त्यांनी जजमेंटमध्ये त्यावेळेस भीती व्यक्त केली होती की ते म्हटले इलेक्शन कमिशन हे कधीही डिक्टेटर होऊ शकतं आणि त्याला स्टॉपेज नाही आहे. कारण इलेक्शन पिरियडमध्ये प्रेसिडेंटपासून ते प्राईम मिनिस्टरपर्यंत ही इज पॉवरलेस एज फार कंडक्ट ऑफ इलेक्शन इज कन्सर्न. सुप्रिटेंडेंट ऑफ इलेक्शन इज कन्सर्न ही दे पॉवरलेस आहे. आणि त्याच्यामुळे हा पॉवरलेसपणा येऊ नये म्हणून संविधानामध्ये आर्टिकल 327 घालण्यात आलेला आहे की ज्याच्यामध्ये पार्लमेंटनी ठरवून घ्यावं की इलेक्शन पद्धतीच्या कशा असाव्यात नाही. आणि इलेक्शन कमिशनरची नियुक्ती जी आहे त्याच्यामध्ये पहिले जे 3 म्हणजे ज्याच्यामध्ये CJI होतं, चीफ जस्टिस ऑफ इंडिया होतं, पंतप्रधान होते आणि विपक्ष होता, तर ते त्यांनी काढून आता 2 सत्ताधारी पार्टी आणि 1 विपक्ष, त्याच्यामुळे त्याला काय अर्थच उरलेला नाही इलेक्शन कमिशनच्या नियुक्तीला. एक माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की आपण प्रेसिडेंटचा जो न्यूट्रॅलिटीचा जो रोल ठेवण्यात आलेला आहे त्या न्यूट्रॅलिटीच्या रोलमध्ये प्रेसिडेंटकडे ज्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचे जे व्हाईस चान्सलर आहेतच आणि त्याच्यामुळे म्हणजे चान्सलर आहेत, व्हाईस चान्सलर नेमण्याचा अधिकार तेवढंच पुरता मर्यादित केलेला आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे आणि संविधान जो काही माझा अभ्यास आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये
इलेक्शन जेवढ्या कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहेत, हं. संवैधानिक. संविधानिक पोस्ट आहे, त्या सर्व संविधानिक पोस्ट निवडण्याचा अधिकार जो आहे तो प्रेसिडेंट ऑफ इंडियाचा आहे. त्याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की बिटवीन कॅबिनेट आणि प्रेसिडेंट कन्सल्टेशन झालं पाहिजे. हं, हं. जसं चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना वर्ड यूज इज शॅल हं. बी कन्सल्टेड हं, हं, हं. इन अपॉइंटमेंट ऑफ जजेस. व्हेरी करेक्ट. म्हणजे तुम्ही सरप्राईज घ्यायचं नाही चीफ जस्टिस ऑफ इंडियाला, हं. पण चीफ जस्टिसच्या ह्याच्याबरोबर कन्सल्ट करून हं. तुम्हाला जी माणसं वाटतात आहेत ती घेऊन तुम्हाला असं तिथे केलं पाहिजे. दुर्दैवाने तो रोल कॅबिनेटने घेतला. हं. प्रेसिडेन्शियल कॅबिनेट जे असणारं स्ट्रॉंग झालं पाहिजे होतं ते प्रेसिडेन्शियल कॅबिनेट स्ट्रॉंग झालं नाही, तर आपल्याला असणारं दिसतंय की मिनिस्ट्रियल कॅबिनेट जे आहे ते स्ट्रॉंग करण्यात आलेलं आणि त्याच्यामार्फत चाललंय अशी परिस्थिती आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.